पायल रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे। चला तर पुढे बघूया। 1. सुखा मेवा म्हणून वापरला जाणारा बदाम बाग बगीचांमध्ये लावला जातो। बदामाच्या झाडाची पाने किंचित लालसर गुलाबी रंगाची असतात। 2. भारतात देशी बदाम लावले जातात। त्यांची झाडे उंच आणि सुंदर असतात। झाडाची उंची सुमारे 40 ते 80 फुटा एवढी असते आणि पाने 6 ते 8 इंचा इतकी रुंद असतात। 3. सुक्या मेव्यांमध्ये पोषक घटक खूप मोठ्या प्रमाणात असतात, परंतु सुखा मेवा खूप महाग असल्याने सर्वसामान्य लोक त्याचा वापर करू शकत नाहीत। अर्थात बदामही दररोज श्रीमंतांनीच खाण्याचा पदार्थ आहे। 4. बदामात मुख्यतः कडू व गोड अशा 2 जाती असतात। बदामाची एक जंगली जात असते। या फळात सारक गुण असते। 5. मोठे बदाम शीतल व पौष्टिक असतात आणि तेच खाण्यासाठी वापरले जातात। कडू बदाम अत्यंत कडवट असतात। बदामांचा उपयोग अत्यंत काटकसरीने करणे आवश्यक असते। कडू बदामाच्या तेलाचा उपयोग मलम इत्यादी बनवण्यासाठी केला जातो। 6. वात, पित्त व कफ या तिन्ही दोषांमध्ये बदाम वापरले जातात। ते मेंदूला व नेत्रांना पुष्टी देतात। मेंदूंचा कमजोरपणा घालवण्यासाठी बदाम अत्यंत उत्तम असतात। बदामामुळे स्मरणशक्तीही वाढते। नजर कमी झाली असता बदाम, तूप व साखर एकत्र करून ते आंबवून खावे। 7. बदामाची खीर। बदाम रात्री भिजत घालावेत। सकाळी त्याची साले काढून टाकावीत। नंतर ते चांगले वाटून दुधात कालवून दूध उकळवून त्याची खीर बनवावी। बदामाची खीर पाचक व उत्तेजक असते। याशिवाय मस्तकाची दुर्बलता, मस्तकशूल व डोकेदुखी या विकारावर बदामाची खीर अत्यंत हितावह असते। बदामाच्या खीरीचे प्रमाण 2 ते 4 तोळे इतके असते। 8. बदाम गरम, सिग्ध, वायुनाशक, वीर्यवर्धक व पचनास जड असतात। बदामाचा गर्भ मधुर, वीर्यवर्धक, पित्त व वायुनाशक व उष्ण असतो। तो कफकारक असतो। 9. बदाम गरम पाण्यात भिजत घालून नंतर वरची साल काढून टाकून पाण्यात वाटावेत। हा वाटलेला गोळा दुधात कालवून उकळवून त्याची खीर बनवावी। या खीरीमध्ये साखर व तूप घालून खाल्ल्याने बलवृद्धी व वीर्यवृद्धी होते, तसेच मेंदू सशक्त बनतो व स्मरणशक्ती वाढते। 10. बदाम व कापूर दुधात उगाळून मस्तकावर त्याचा लेप केल्याने मस्तकशूल व शिरदर्द हे विकार बरे होतात। बदामाच्या तेलाचे मस्तकावर मर्दन केल्यास डोके शांत होते। थँक्यू। लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा आपल्या